चला सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. इतिहासमधला आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आपला. टॉपिकचं नाव आहे म्हैसूर. आज तुम्हाला एक गोष्ट समजून जाणार आहे की एक प्रकारे अशी विचारधारा तयार झाली होती की ब्रिटिश अपराजित आहे. तर आज तुम्हाला ब्रिटिश पराजित होताना दिसणार आणि ब्रिटिश पडताना सुद्धा दिसणार असं हे राज्य आहे म्हैसूर. परंतु जसं आपलं शिकवणी आहे किंवा मी ज्या वेळेनं तुम्हाला शिकवतो तर पहिले आपल्याला कोणत्याही गोष्टीचं काय पाहायचं असते, बॅकग्राऊंड काय. कारण की बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असते कोणत्याही गोष्टीचं. एक वेळा जर बॅकग्राऊंड लक्षात आलं की तो टॉपिकच आपल्याला काय होतो समजतो. तर चला आपण बॅकग्राऊंडच्या इकडे जाऊ. आता पहा माझी पेंटिंग तर एवढी चांगली नाही आहे पण तरीही समजण्यासाठी तुम्हाला काय जाणार थोडंसं सोपी जाणार. तर पहा आपण दक्षिणमध्ये जर आलो तर गुलाम घराण्याची सत्ता आहे. जर थोडंसं मध्ययुगीनचा जर आपण विचार करतो म्हटलं तर इथं जे आहे तुघलक घराण्याची काय आहे सध्या सत्ता आहे. हे 15व्या 16व्या शतकामधली गोष्ट आहे आपली. तर तुघलक घराण्याचं काय झालं एक प्रकारे MBT म्हणू आपण त्याला, मोहम्मद बिन तुघलक. त्याचा काहीतरी वेळेसा त्याचे काहीतरी प्रयोग होते परंतु तो काळाच्या समोर होता. जसे की जे त्यांना त्यावेळेस प्रयोग केले ते जर त्यांना आज केले असते तर ते काय झाले असते, यशस्वी झाले असते. परंतु त्यांना त्या काळामध्ये ते प्रयोग केले म्हणून ते काय झाले, फेल झाले. आणि ते फेल होऊन काय झालं मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहो की जेव्हा जेव्हा काय होते की केंद्र डगमगते तर तेव्हा रिजनल पॉवर काय येतात, वर येतात. समजून घ्या. आपली दिल्लीची सरकार जर कमजोर पडली तर एखादी प्रांतामधली शक्ती काय होणार, मोठी होणार आणि त्याच्या जाग्यावर जाऊन बसणार. असंच कुठं ना कुठं आपल्याला इथं घडताना दिसते की दक्षिण जो भाग आहे ह्या दक्षिणमध्ये अतिशय मोठे आणि समृद्ध दोन साम्राज्य निर्माण झाले. एक साम्राज्याचं नाव आहे इथं विजयनगर आणि इथं झालं बहामनी. बहामनी आणि विजयनगर साम्राज्य यांच्यामध्ये फक्त आपण असं म्हणू 9-10 वर्षाची काय आहे गॅप आहे. आता जे बहामनी साम्राज्य आहे जे इथं डेव्हलप झालं आणि विजयनगरचे साम्राज्य आहे जे इथं डेव्हलप झालं. विजयनगर साम्राज्य जे आहे हे हिंदू साम्राज्य आहे आणि बहामनी जे साम्राज्य आहे ते मुस्लिम साम्राज्य आहे. दोघांचंही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. थोडंसं आपल्याला आधुनिकमध्ये घुसायचं आहे म्हणून आपण थोडंसं काय चाललो, फास्ट चाललो. परंतु बॅकग्राऊंड लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. बहामनी साम्राज्य जे आहे हे जवळपास 1347 आणि विजयनगर साम्राज्य जे आहे ते झालेलं आहे 1336 AD आपण याला म्हणू शकतो. ह्या वर्षामध्ये काय झालेलं आहे, स्थापन झालं. या साम्राज्याची जी स्थापना आहे दोन भावांनी केली. एकाचं नाव आहे हरिहर आणि दुसरा आहे बुक्का. हरिहर आणि बुक्का हे या अगोदर काय होते तर जे दिल्लीचं शासन होतं त्यांच्या नियंत्रणाखाली गेले होते सुरुवातीला हिंदूच परंतु नंतर ते काय झालेले आहे मुस्लिम धर्मामध्ये काय झाले, कन्वर्ट झाले. परंतु जेव्हा मग त्यांना दख्खनमध्ये पाठवलं तर तेव्हा एक आपण असं म्हणू संत महात्म्याचा काळ आणि एक विद्यारण्य नावाचा संत त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि परत हिंदू धर्मामध्ये काय केला, त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या स्वतःच्या पावरवर स्वतःच्या सत्संग विवेक बुद्धीवर काय केलेलं आहे एक विजयनगर साम्राज्याची काय ठेवलेली आहे त्यांनी नीव ठेवली. अतिशय समृद्ध राज्य म्हणून विजयनगर साम्राज्य काय आहे उदय झाला आणि त्याची जे वैभव आहे हे संपूर्ण भारतामध्ये पसरू लागलं. आता विजयनगरचा देखील काय आहे सेपरेट इतिहास आहे. तो मध्ययुगीन इतिहासामध्ये जातो आणि जेव्हा आपण मध्ययुगीन इतिहास स्टार्ट करणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण विजयनगर साम्राज्य शिकवणार. इकडे काय कंडिशन आहे तर बहामनी जे साम्राज्य आहे बहामनी साम्राज्य कालांतरानं काय झालेलं आहे 5 वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला विभाजित होताना दिसते. एक आहे बरार, त्यानंतर गोळकोंडा, त्यानंतर अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे तुम्हाला माहीत आहे. अशा 5 वेगवेगळ्या भागामध्ये काय झालेलं आहे बहामनी साम्राज्य काय झालं विभक्त झालं. आणि यामधल्या 4 यामध्ये जे 4 काय होते जे वेगवेगळे घराणे तयार झालेले आहे ते 4 घराणं एकत्रित आले कारण का ते मुस्लिम आहे. फक्त एक बरार जर सोडला, बरार त्यांच्यासोबत उभा नव्हता किंवा त्या युद्धामध्ये सामील नव्हता, तर 4ही जणांनी मिळून काय केलेलं आहे विजयनगर साम्राज्यावर काय केला, अटॅक केला.
आणि अतिशय इतिहासामध्ये गाजलेली आहे तालिकोटची लढाई म्हटलं जाते. ते तालिकोटची लढाई झाली किंवा ज्याला आपण राक्षसी टांगळीचं युद्ध म्हणतो ते युद्ध झालं आणि विजयनगर साम्राज्य विध्वस्त झालं. म्हणजे एक हिंदू साम्राज्याचा काय झाला इथं लोप झाला. परंतु ह्या विजयनगर साम्राज्याच्या अंडरमध्येच काय येत होतं, म्हैसूर येत होतं. आणि इथं कुठेतरी एक व्यंकट दुसरा, व्यंकट 2 हा राजा झाला पहिला. कशाचा, म्हैसूरचा. आणि यानं म्हैसूर घराण्याची काय ठेवलेली आहे, नीव ठेवली. त्याला वाडियार घराणं देखील म्हटलं जाते. ज्या प्रकारे माझं अळनाव सोळंके आहे तर मग मी काय झालेलं आहे, सोळंके घराणं, चालुक्य घराणं, चेर घराणं, मुघल घराणं, हे असं होत असते. तर त्यानं कोणत्या घराची नीव ठेवली, मग वाडियार घराणं काय झालं इथून स्टार्ट झालं. मग असं होत होत पुढे काय झालेलं आहे, एक चिक्का कृष्ण हा पुढं राजा बनला. ना म्हणू आपण याला कशाचा, याचा काय आहे हा वारिस. मग हा राजा झाला. हा अतिशय भोगविलास करणारा राजा होता. आपण म्हणू अयोग्य शासक होता. आणि जेव्हाही एक पॉवरफुल किंवा जबरदस्त अर्थव्यवस्था असणारं साम्राज्य, राज्य हे जेव्हा वैभवाच्या दिशेने जाते तर तेव्हा एक कमकुवत व्यक्ती त्याचं नेतृत्व नाही करू शकत. कारण की समृद्धीसोबत कमकुवत नेतृत्व चलत नाही. तुम्ही कधीच नाही पाहसाल, आज अमेरिका आहे आपल्या वैभवावर पोहोचलेला आहे आणि कोणता कमकुवत व्यक्ती तिचा राष्ट्राध्यक्ष बनू शकते का, इम्पॉसिबल आहे. आज आपला देश आहे भारत, एक वैभवाकडे आपण जात आहे. आपली GDP वाढत आहे. देशामध्ये उद्योग नवी चैतन्य काय होत आहे, वाढत आहे. आणि कमकुवत व्यक्ती पंतप्रधान बनू शकते का, हो नाही. आपल्याला पंतप्रधान कसा लागणार, पॉवरफुलच लागणार. कारण की समृद्धी हे कमजोरीसोबत कधीच चालणार नाही. कारण की नेहमी पॉवरफुल व्यक्तीसोबतच काय असते, संपत्ती असते, वैभव असते. आणि असंच झालं, हा तर कमकुवत आहे तर हा मग नेतृत्व करू शकते का एका वैभवशाली राज्याचं, नाही करू शकत. म्हणून याचा फायदा कोणी घेतलेला आहे, याचा फायदा घेतला कोणी, हैदर अली. आणि हैदर अलीनं काय केलेलं आहे, याला बंदी बनवलं. आणि आता म्हैसूरवर राज्य कोण करून राहिलेलं आहे, हैदर अली. हे त्याच्या मागची पृष्ठभूमी होती की दिल्ली सल्तनतच्या अंडर, दिल्ली सल्तनत पासून विभक्त होऊन 2 साम्राज्य, एकाचं नाव काय आहे बहामनी, दुसऱ्याचं नाव आहे विजयनगर. विजयनगर साम्राज्याची नीव कोण ठेवलेली आहे, हा हरी. आणि दुसरा कोण आहे, बुक्का, विद्या अरण्य यांचा आशीर्वाद घेऊन. आणि इकडे दुसरं कोणतं होतं, बहामनी. बहमन शाह यानं काय केलेलं आहे, त्याची स्थापना केली. परंतु बहमन शाहनं जे एवढं जबरदस्त राज्य स्थापन केलं ते पण 5 तुकड्यामध्ये काय झालेलं आहे, विभक्त झालं. त्याचे 5 हिस्से झालेले आहे. त्यामध्ये बरार आहे, गोळकोंडा आहे, त्यानंतर निजामशाही आहे, आदिलशाही आहे आणि कुतुबशाही आहे. हे 5 भागामध्ये काय झालेलं आहे, त्याचं पूर्ण तऱ्हेनं तुकडे तुकडे झाले. इथपर्यंत लक्षात आलं. आणि इकडे एक काय झालेलं आहे, म्हैसूर राज्य काय झालं, स्थापन झालं. आता काय कंडिशन आहे, आता ते पाहू आपण म्हैसूरची. परत एकदा भारतामध्ये तुम्हाला दाखवतो मी. आता आपण खूप सारं काय आलेलं आहे. आता आपण 16व्या शतकामध्ये काय ठेवलेलं आहे, पाय ठेवलेला आहे. आणि कुठेतरी आपण पाहत आहे की युरोपियनचं काय झालेलं आहे, आगमन झालं. एक एक युरोपीय कंपनी कुठे आलेली आहे, भारतामध्ये आली. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की औरंगजेबचा काय झाला, मृत्यू झाला. औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य देखील काय झालेलं आहे, कमकुवत झालेलं आहे. ते संपूर्ण भारतावर सत्ता गाजवू शकतात का किंवा नियंत्रण प्रस्थापित करू शकता का, नाही. दिल्लीची सत्ता काय झालेली आहे, खिळखिळी झाली. म्हणून त्याचा फायदा कोण घेणार, त्याचा फायदा घेणार कोण, रिजनल पॉवर. जे स्थानिक सरदार होते ज्यांच्याकडे तो एरिया दिला होता राजानं, ते पॉवरफुल झाले आणि ते म्हणणार का हा एरिया आता कोणाचा आहे, हा एरिया आमचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं कुठेतरी आपल्याला मराठे स्ट्रॉंग होताना दिसतात. मराठ्यांनी स्वतःचं साम्राज्य, हे लेक्चर झालेलं आहे आपलं पूर्ण तऱ्हेनं. त्यानंतर इथं कुठेतरी आपल्याला म्हैसूर घराण्याची स्थापना होताना दिसते. मराठे इथं कोण आहे, हा म्हैसूर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं हा प्रदेश कोणाचा आहे, हैदराबाद. आणि तुम्हाला सांगितलं होतं इथपर्यंत हैदराबाद, इकडे काय आहे, कर्नाटक. आज कर्नाटक इकडच्या साईडनं आहे, परंतु त्या वेळेस ते तिकडे होतं. आणि इकडे काय आहे, त्रावणकोट आहे. वर गेले तुम्ही तर वर
बंगाल आहे, हा मधामध्ये जो पॅच सुटलेला आहे याला उत्तरी सरकार म्हटलं जाते. कोण कोण याचा फाउंडर आहे हे सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला. याच्या अगोदर आपलं काय झालेलं आहे, संपूर्ण लेक्चर झालेलं आहे याच्यावर, तर कोणत्या घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे. तर असं काय झालेलं आहे, संपूर्ण भारत तुकड्या तुकड्यामध्ये काय केला, वाटला गेला. आणि वाटला गेल्यानंतर याचा फायदा कोण उचलणार, ब्रिटिश उचलणार. मग ब्रिटिश उचलणार, एकेकासोबत काय करणार, भिळवणार, आणि त्याचं लोणी स्वतः कोण खाणार, ब्रिटिश खाणार. कंडिशन हे आहे की इथं वाडियार घराण्याची काय झाली, सत्ता प्रस्थापित झाली. वाडियार हा याचा काय आहे, राजा आहे सध्या. आणि जेव्हा तो कमकुवत शासन सत्तेमध्ये आला तेव्हा सत्ता काय होत असते, लोप होत असते. आपण पाहिलं मुघल जेव्हा रंगीला गादीवर आला तेव्हा मुघलांची सत्ता चालली गेली. त्याच प्रकारे आपण बंगालमध्ये पाहिलं, सिराज उद्दौला गादीवर आला, गद्दार निर्माण झाले, सत्ता गेली. त्यानंतर नवाब वाजिद अली शाह अवध पण चाललं गेलं. मराठ्याचा दुसरा बाजीराव जेव्हा येणार तेव्हा मराठे बी गेले. अयोग्य शासक देशाची बर्बादी करू शकते फक्त. म्हणून जेही समृद्धी असते ते कधीच अयोग्य व्यक्तीसोबत नसते. समृद्धी कोणासोबत असणार, योग्य व्यक्तीसोबत असणार. आणि योग्य व्यक्ती कोण असते, ज्याची कष्ट करण्याची ताकद असते. कितीकही आपल्या क्लासमधले काही स्टुडंट कमी झाले का, तर थंडी आहे, आम्ही काही येऊ शकत नाही सकाळी, कारण की या लोकांची संघर्ष करण्याची शक्ती आहे का, हो नाही आहे. तुम्ही समृद्ध जीवन तेव्हा जगू शकता जेव्हा तुम्हाला काय करावं लागणार, कष्ट करावे लागणार. तर कष्ट करणारा व्यक्ती कोण आहे इथं, मग हैदर अली जो येणार. आता हैदर अली जो सत्तेमध्ये आला तो आपण मानून घेऊ, तो काळ जो होता तो होता 1761. तो काय करते, म्हैसूरवर आपलं अधिपत्य काय करतो, प्रस्थापित करतो. कोण, हैदर अली. परंतु हैदर अली हा एक मामूली सैनिक असते. मामूली सैनिक, ज्या प्रकारे आपल्या पोलीस फौजमध्ये कॉन्स्टेबल भरती होतो, माहिती आहे तुम्हाला, खूप सारे मुलं पोलीस भरतीचे काय करतात, तयारी करतात. तर एखादा व्यक्ती कॉन्स्टेबल आहे आणि तो डायरेक्ट काय झालेला आहे, त्या देशाचा सर्वा झालेला आहे, हे मामूली गोष्ट नाही. त्यासाठी त्यानं किती मेहनत किंवा त्याच्या अंगामध्ये किती जिद्द असन भरलेली आणि त्याची हुशारी. परंतु हैदर अली हा पूर्णतः काय होता, निरक्षर होता. शिकलेला होता का तो, नाही, त्याला लिहिता पण येत नव्हतं. कारण की त्यामागं त्याचं बॅकग्राऊंड आहे की त्या घरामध्ये त्याचा जन्म झालेला आहे की ज्या घरामध्ये त्याचे पंजोबा आजोबा हे भीक मागून खात होते. मग कुठेतरी त्याचे काका, त्याचे वडील कुठेतरी सैन्यामध्ये काय झालेले आहे, भरती झाले. कोणत्या, ह्या म्हैसूरच्याच, फतेह मोहम्मद. आणि मग त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत तो पण काय झालेला आहे, सैन्यामध्ये भरती झाला. आता जरी हा अनपढ होता किंवा निरक्षर होता, परंतु अतिशय कुशाग्र बुद्धी त्याच्यामध्ये होती. फक्त अभ्यास केल्यानं हुशारी येते का अंगामध्ये, नाही, तर काही गोष्टी व्यवहारातून पण शिकल्या जातात. काही वर्ष अगोदर आपल्या इथं जबरदस्त प्रकारचं आपण असं म्हणणार की हँडीक्राफ्ट बनत होतं. ते शिक्षणामुळे बनत होतं का, हो नाही, ते कला असते एकेका व्यक्तीमध्ये. आणि ती कला कोणामध्ये होती, हैदर अलीमुळे होती. हैदर अलीमध्ये होती ती कला. एक जुनून होता त्याच्या डोक्यामध्ये की बा आपण काय बनू, राजा बनू. मग त्यानं तसंच प्रयत्न पण केले. मग तो सुरुवातीला सैनिक, आणि सैनिक असताना त्यानं काय केलेलं आहे, चांगलं कार्य केलं. आणि चांगलं कार्य करून त्याला आपण असं म्हणू दरोगा या पदावर काय केलेलं आहे, नियुक्त केलं. फौजदार म्हणू आपण त्याला. आणि तो फौजदार झाला कुठं, तर दिंडीगुल इथं. 1761 आलं, 1761 आलं. आणि ह्याच तारखेला तो राजा का बरं झाला, कारण की एक बलाढ्य पॉवर होती ह्या कालखंडामध्ये, आणि ते होते कोण, मराठे. कारण की मराठ्यांनी ह्या काळामध्ये काय केलं होतं, अटकेपार झेंडे लावून आले होते. कोण, मराठे. आणि इथं सत्ता हस्तांतरण होणार किंवा सत्ता एकदम बदलून जाणार, हे मराठ्यांना आवडणार का, हो नाही आवडणार. म्हणून मराठ्यांना न आवडणारी गोष्ट काही करायची नाही, पण तरी यानं केली. कारण की इथं हे एक डेट आहे, इथं काय झालेलं आहे, पानिपतचं युद्ध झालेलं आहे. आणि या पानिपतच्या युद्धामध्ये मराठी पाणी झाले, एकदम कमजोर झाले. कोण, मराठे. आणि म्हणून त्याला माहित होतं की मराठे आता काय होऊ शकत नाही, आपल्यावर अटॅक नाही करू शकत. परंतु त्याच्या अलीकडे जर गेले तुम्ही, इथं बंगालमध्ये, इथं पण प्लासीचं युद्ध झालेलं दिसते आपल्याला.
वाणीवादचं युद्ध झालेलं दिसते आणि तिकडे मीर कासिम पण वारंवार इंग्रजासोबत काय करून राहिलेला आहे, युद्ध करून राहिला आणि ह्याच कालखंडामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये देखील काय आहे, युद्ध सुरू आहे दोघांमध्ये. म्हणून त्याला हे माहीत होतं हे पण आपल्यावर काय करू शकत नाही, अटॅक करू शकत नाही. आणि इकडे जो कोण आहे हे हैदराबाद आहे, हे पण कोणासोबत आहे गुंतलेलं, सध्या मराठ्यांसोबत. म्हणून आपण काय झालेलं आहे, सध्या आपल्याला कोणाची भीती नाही आहे. आणि हाच योग्य वेळ वाटला त्यानं आणि ही वेळ त्यानं काय केली, साधली आणि काय झालं, म्हैसूरचा राजा झाला. कोण, हैदर अली. आता सर्व शांत झालं. त्यानं वेगवेगळे रिफॉर्म्स केले, आपलं सैन्य संघटन वाढवलं. काही त्यानं काय केलेलं आहे, कृषीमध्ये सुधारणा केल्या, करामध्ये सुधारणा केलेल्या आहे. हिंदू देवांचं जे चलन चलत होतं किंवा प्रतिमा राहत होती कशावर, चलनावर, त्याच्यामध्ये त्यानं काहीही परिवर्तन केलं नाही. चलू द्या, चलन चलू द्या. कारण की त्याला असं कंडिशन नाही पाहिजे होती आपल्या राज्यामध्ये की बा माझं साम्राज्य जे आहे हे हिंदू लोकांच्या विरुद्ध आहे. म्हणून सर्वांना सोबत घेऊन राज्य करणारा व्यक्ती हैदर अली. त्यानं असं काही परिवर्तन केलं नाही. राजाचाही सन्मान केला की बा मी काय आहे, राजानं नेमलेला व्यक्ती आहे, जे काय करून राहिलेलं आहे, राज्य करून राहिलेलं आहे, असं सर्व. परंतु जेव्हा हे 5 वर्ष निघून गेले आणि 5 वर्ष निघाल्यानंतर ही सर्व परिस्थिती शांत झाली. मराठे परत पॉवरफुल झाले. मराठे पॉवरफुल झाल्यानंतर परत कुठे येणार, म्हैसूर. कारण का ह्या काळामध्ये सर्वात समृद्ध जे संस्थान होतं किंवा राज्य होतं ते म्हणजे कोणतं आहे, म्हैसूर आहे. आता म्हैसूर का बरं समृद्ध आहे, म्हैसूर समृद्ध आहे, एक तर त्याला समुद्र किनारा लाभलेला आहे, एक्सपोर्ट होतो तिथून माल. दुसरी गोष्ट आहे, इथं घेऊ आपण सुपारीचं उत्पादन, त्यानंतर चंदन. आता मूवी आलेला आहे कोणता, पुष्पा, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लाल चंदन, हेच आहे ते लाल चंदन. आणि किती मागणी लाल चंदनला, आणि विचार करा की किती पैसा येत असेल कुठं, म्हैसूरमध्ये. हां, त्यानंतर रेशीम, काळे मिरे, हां यवनप्रिया, मसाले, सुपीक प्रदेश, कुठचा, म्हैसूरचा. आणि त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की काय आहे, समुद्रकिनारा आहे. ह्या गोष्टी काय बनून राहिल्या, म्हैसूरला समृद्ध म्हणून राहिले. की अमाप पैसा, अमाप सोनं, अमाप चांदी हे कुठं असणार, म्हैसूरमध्ये असणार. आणि याला योग्य नेतृत्व, या गोष्टीला आणखी काय लावणार, बहार लावणार. ह्या सर्व गोष्टी म्हैसूरला काय बनवत होत्या, वैभवशाली बनवत होत्या. म्हणून कोणी बी उठसूट येणार, कोणावर आक्रमण करणार, म्हैसूरवर. कारण की पैसा कोण देऊ शकते, म्हैसूर देऊ शकते. मराठे थोडेसे पॉवरफुल झाले, चालले कुठं, म्हैसूरवर आक्रमण. हैदर अलीचा पराभव, हैदर अलीचा पराभव झाला आणि हैदर अलीनं काय केलेलं आहे, मराठ्यांना काहीतरी संपत्ती देऊन दिली की बा ठीक आहे आम्ही हरलो, तुम्ही काय घ्या, युद्ध खंडणी वगैरे घ्या, काहीतरी प्रदेश घेऊन घ्या आणि चालले जा. हैदर अलीनं देऊन दिलं. हारणं म्हणजे अयशस्वी होणं आहे का, नाही. हारल्यावर तुम्ही काय झाले पाहिजे, परत एकदा उभे झाले पाहिजे. कारण की वर जर पाहिलं तुम्ही इथं जे आपण याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की बा विजयनगर आणि बहामनी साम्राज्य जे आहे, या साम्राज्यामध्ये नेहमीच काय होत होती, ओढाताळ होत होती मोठ्या प्रमाणामध्ये. कशासाठी, कारण की जो सुपीक प्रदेश आहे, कृष्णा आणि तुंगभद्रा जे ह्या ज्या 2 नद्या आहे, या 2 नद्याच्या दरम्यानमध्ये एक खूप मोठा गाळाचा सुपीक प्रदेश होता. आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये काय चालत होतं, युद्ध चालत होतं. हा प्रदेश मग पुढे काय होणार, हे टिक जाणार. याच्यासाठी सर्व काय असणार, भांडण असणार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हेच आपल्याला इथं दिसते. आणि हे सर्व गोष्टी त्याच्यामुळेच काय झालेल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झाल्या. मग डेव्हलप झाल्यानंतर ह्या गोष्टी सांभाळाव्या पण लागणार कोणाला, हैदर अलीला.
मराठ्यांचं आक्रमण झालं आणि काहीतरी पैसा प्रदेश देऊन काय केलं, हैदर अलीनं त्यांना परत करून दिलं. आणि यानंतर ब्रिटिश पण काय झालेले आहे, मुक्त झाले सर्व गोष्टीपासून, टेन्शनपासून. आता वर मराठे आहे, खूप पॉवरफुल आहे. ब्रिटिश मराठ्यांसोबत पंगा घेऊ शकते का, नाही घेऊ शकत. आणि हैदराबाद जे आहे हे हैदराबाद मित्र आहे कोणाचा, ब्रिटिशांचा. किंवा तो पहिलेच हातपाय जोडते कोणाला, ब्रिटिशांना. कारण की त्याची काही कंडिशन नाही आहे हैदराबादची. तो पहिलेच भिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो पहिलेच ब्रिटिशांचा आश्रय गेला. बुशीच्या नेतृत्वामध्ये काय केलेलं आहे, तैनाती फौज. मग नंतर ब्रिटिशांची तैनाती फौज कोण स्वीकारली, हैदराबादनं स्वीकारली. म्हणून तिथं तर ब्रिटिश ऑलरेडी आहे. तर ब्रिटिश तिथं विनाकारण आक्रमण करणार का, नाही करणार. राहिला कर्नाटिक पण मित्र आहे कोणाचा, ब्रिटिशांचा. कारण की या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्नाटकमध्ये चंदा साहेब आणि अनवरुद्दीन यांचं काय होतं, सत्तासाठी भांडण सुरू होतं. चंदा साहेबांना मदत कोण करत होते, फ्रेंच. आणि यांना मदत कोण करत होते, ब्रिटिश. म्हणून हे पण सुटलं, टेन्शन मुक्त झालं. मग हैदर अलीला माहित होतं की आक्रमण जर होणार तर कोणावर होणार, म्हैसूरवर होणार. आणि म्हैसूर कमजोर पण नाही आहे. कारण की ब्रिटिशांना पण समजत होतं की हा एक साधारण सैनिक होता. ज्या प्रकारे क्लाइव्ह होता, क्लाइव्ह आपल्या स्वतःच्या बुद्धीवर कुठपर्यंत जाऊन पोहोचला होता, बंगालचा गव्हर्नर झाला होता. तशाच प्रकारे हा पण काय आहे, साधारण सैनिक आहे. याची पार्श्वभूमी काही नाही आहे. भीक मागणारे लोक होते यांच्या घरामधले. आणि तो व्यक्ती आपल्या कुशल बुद्धीवर आज काय दिसतो, म्हैसूरचा सर्वेसर्वा होताना आपल्याला दिसून राहिलेला आहे. तर म्हणून यांना भिलं पाहिजे. कारण की हुशार माणूस खूप घातक असतो. बीजेपीमध्ये अमित शहा, जेवढी भीती मोदीजीची नाही, राजनाथ सिंगची नाही, किंवा गडकरी साहेबांची नाही, सर्वांना भीती कोणाची आहे, अमित शहाची. कारण का चाणक्य काय करू शकतो, राजाला रंक बनवू शकतो आणि रंकला राजा बनवू शकतो. एका साधारण व्यक्तीला चाणक्य काय बनवतो, मौर्य साम्राज्याचं सम्राट बनवून टाकतो. असं आपल्याला इतिहास गवाही देते ना. आणि म्हणून ब्रिटिश पण संकट घेणारे लोक होते का, नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मराठ्यांना सोबत घेतलं, त्यानंतर हैदराबादला पण सोबत घेतलं आणि असं त्रिकूट तयार केलं 3 जणांचं. आणि हे त्रिकूट मिळून काय करणार, म्हैसूरवर आक्रमण करणार. आता जिथं हा हैदर अली मराठ्यांसोबत एक वेळा पराजित झालेला आहे आणि त्याच हैदर अलीवर हे तिघं येणार, त्याचं काय होणार. त्याला समजलं आपली हार काय आहे, निश्चित आहे. तर जिथं आपल्याला वाटते की आपली हार निश्चित आहे, तिथे एक पाऊल काय याचं मागं याचं. यानं डायरेक्ट आपला व्यक्ती पाठवला कुठं, मराठ्याला. किती देऊन राहिला तो, ब्रिटिश आम्हाला 25 लाख, तो म्हणे मी 35 देतो. चुपचाप तिथूनच घरी चालला जाईल. दुसरा माणूस पाठवला कोणाले, हैदराबादकडे. बाबू तू त्या व्यक्तीचा सपोर्ट करून आला जो बाहेरून आला, पाहुणा आहे तो भारतात. आणि तो पाहुणा जर चालला गेला त्यानंतर तुझे काय होईल याचा विचार केला त्या. तू ज्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी फिकर करून राहिला तो तुला देऊन देईन मी, तू काय लोट घेतो. मग एकच व्यक्ती उरला, ब्रिटिश. आणि ब्रिटिशनं काय केलेलं आहे, ब्रिटिशनं तरीही आक्रमण केलं कोणावर, म्हैसूरवर. तर तो होता स्मिथ. ठीक आहे ना, कर्नल स्मिथ नाव आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, म्हैसूरवर आक्रमण. आणि त्यालाच म्हटलं जाते प्रथम म्हैसूर आंग्ल युद्ध. कोण राजा होता तो, हा. कुणाला, त्याला जर राजा पदावरून काढायचं आहे तर त्याला कुठं ठेवा लागन, बाजूनं ठेवा लागन ना, तरच तो राजा बनू शकणार ना. त्याला जेलमध्ये ठेवलं. ठीक आहे, असू द्या. आता पा इकडून काय होणार, इकडून कोण येणार, ब्रिटिश येणार. इथं इकडे ब्रिटिश येणार आणि म्हैसूरवर काय करणार, अटॅक करणार. आणि इकडून कोण जाणार, हैदर अली, आपल्या साम्राज्याचं काय करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी. आणि मोठा हुशारीनं काय केलेलं आहे त्यानं,
जे त्रिकूट बनलं होतं त्या त्रिकूटचं काय केलेलं आहे, फेल केलं काम. आणि या पृष्ठभूमीवर काय झालेलं आहे, आंग्ल म्हैसूर प्रथम युद्ध झालं. आणि नेतृत्व कोण केलेलं आहे, हैदर अली. आणि तिकडच्या साईडनं कोण केलेलं आहे, कर्नल स्मिथ. आणि ह्या कालखंडामध्ये जे झालेलं आहे त्याचं वर्ष आहे 1767 ते 69. हे 2 वर्ष लढल्या गेलं. मग लढलं आणि आलं. हैदर अलीनं काय केलं, अडवलं त्यांना. आणि हैदर अलीनं ब्रिटिशांना एवढं भयंकर हरवलं की कर्नल स्मिथ तिथून पळाला. आणि हैदर अली त्या पळणाऱ्यासोबत त्याच्या मागं लागला. कोणाच्या, कर्नल स्मिथच्या. आणि ते कुठपर्यंत गेलेलं आहे, तर ह्या इकडे आहे मद्रास इथपर्यंत. कारण की मद्रासमध्ये आता 8वा जेव्हा तुम्हाला ब्रिटिश शिकवलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं मद्रासमध्ये त्यांनी एक किल्ला स्थापन केला होता ब्रिटिशांनी, लिहून पण दिलेला आहे मी तुम्हाला. कोणता, सेंट जॉर्ज नावाचा. तर त्या किल्ल्यामध्ये काय घेतला, आश्रय घेतला. तो इथं बी घुसून गेला, कोण, हैदर अली. आणि इथं ब्रिटिशांनी पाय पकडून घेतले कोणाचे, हैदर अलीचे, की बा आम्ही पूर्ण तऱ्हेनं हार काय करतो, मंजूर करतो. आणि इथं मद्रासचा तह झाला, जिथं ब्रिटिश सिंहासन म्हणजे ब्रिटिश काय आहे, खाली बसून आहे. आणि हैदर अली काय आहे, सिंहासनावर बसून आहे. आणि यांच्यामध्ये तह झाला. तहामध्ये 2-3च कलमा, जास्त नाही आहे, की बा आता आपण काय असणार, इथं मित्र असणार. तू मेरा मैं तेरा, दुनिया से क्या लेना, असं मित्र आहे. तू मायावर आक्रमण नाही करायचं, मी तुझ्यावर करणार नाही. जेवढा प्रदेश तू आमचा जिंकला तेवढा प्रदेश आम्हाला वापिस कर. जेवढा प्रदेश आम्ही तुझा जिंकला तेवढा आम्ही तुला काय करतो, परत देतो. तर हैदर अलीला माहीत होतं की आपण राजा बनून जास्त वर्ष झाले नाही, विनाकारण शत्रू कोण बनवून घ्यायची. म्हणून त्यानं काय म्हटलं, ठीक आहे तह काय मान्य. आता तह मान्य. आणि खूप साऱ्या प्रदेशावर आता काय झालेलं आहे, म्हैसूरचं राज्य आहे ब्रिटिशांना हरवलं. याच्यामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये नाचक्की झाली कोणाची, ब्रिटिशांची. कारण की ब्रिटिश जेव्हापासून आले तेव्हापासून हरले नव्हते. प्लासीचं युद्ध ब्रिटिश जिंकले, वादीवादचं युद्ध ब्रिटिश जिंकले. त्यानंतर बक्सारच्या अगोदर मीर जाफरनं वारंवार युद्ध करण्याचा प्रयत्न केला पण वारंवार हरवलं. त्यानंतर मीर कासिमनं छोटे मोठे युद्ध केले, वारंवार ब्रिटिश जिंकले. त्यानंतर बॅटल ऑफ बक्सार झालं की दिल्ली, अवध आणि बंगाल या तिघही जणांच्या एकत्रित फौजेला हरवलं कोणी, ब्रिटिशांनी. आणि एकट्या हैदर अलीला हरू शकले नाही, कोण, ब्रिटिश. हे तो बहुत गलत बात आहे, नाचक्की झाली संपूर्ण तऱ्हेनं. आणि म्हणून आपल्याला इकडे जे आहे कोण, मराठे, ते मराठेही पंगा घेताना दिसणार. मग आता तुम्हाला कोणासोबत, ब्रिटिशांसोबत. ऐकणार नाही कारण की त्यांना कमजोर झाले बा म्हणून. आणि ही हार ब्रिटिशांच्या काय ते जुवारी लागली. त्यानंतर मग कंटिन्यू काय केलेलं आहे, हैदर अलीनं पुढं आपलं राज्य चालवलेलं आहे. आणि पुढं जेव्हा राज्य चालवलं हैदर अलीनं, आपलं राज्य वाढवलेलं आहे. तुंगभद्रा नदीच्या साईडनं मोठ्या प्रमाणामध्ये आपलं राज्य वाढलं. जे हे भाग आहे तर हे गुंटूर वगैरे, हे पेन्नार, आणखी खूप सारा भाग आहे इकडे. त्यांनी काय केलेलं आहे, हे वेल्लोर वगैरे आहे त्याच्यामध्ये, हा भाग पण त्यानं आपल्या अंडरमध्ये घ्यायला काय केली, सुरुवात केली. परंतु सुरुवातीला जे हे साम्राज्य दिसून राहिलेलं आहे तुम्हाला, हे कन्फर्म कोणाचं होतं, हां हे म्हैसूरचं होतं. आणि हे त्याची श्रीरंगपट्टणम काय आहे, राजधानी आहे कोणाची, हां. आणि त्यानंतर पहा इथं एक तुम्हाला मंगलोर दिसते, हे ते काय आहे, बंदर आहे. इकडे माहीम आहे, ठीक आहे ना, कालिकत आहे. हे सर्व काय आहे, इथं टिंब दिसून राहिले म्हणजे हे काय आहे, बंदरगाह आहे. आणि इथं पहा मलबार, हे पण कोणाच्या अंडरमध्ये होतं, टिपूच्या. इथून मोठ्या प्रमाणामध्ये तो काय करत होता, व्यापार करत होता. मग आता ब्रिटिशांना ही हार काय झाली, जुवारी लागली. आणि ब्रिटिश ते लोक आहे की जे एक प्रयत्न जर काय झाला अयशस्वी झाला तर परत प्रयत्न करणार नाही, अशामधून ते लोक होते का, नाही. ते लोक परत प्रयत्न करणार. परत जर फेल गेलो तर परत काय करणार, प्रयत्न करणार. जिद्दी लोक आहे कोण, ब्रिटिश. ज्या प्रकारे कंपनीचा एक व्यक्ती आला होता भारतामध्ये, ज्याचं नाव विल्यम हॉकिंग्स होतं. विल्यम हॉकिंग्सचं डेलिगेशन काय गेलं होतं, फेल गेलं होतं. म्हणून त्यांनी लगेच कोणाला पाठवलं होतं,
थॉमस रोला पाठवलं होतं किंवा सर रोला पाठवलं होतं त्यांनी कुठं भारतामध्ये. जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत काय करायचं, प्रयत्न सुरू ठेवायचे. हे ब्रिटिश शिकून गेले आपल्याला. भारताला संपूर्णतः आपलं बनवून घ्यायचं असा त्यांचा काय होता, उद्देश होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले, तसे प्रयत्नही केले. मग मराठे पण एक वेळा अटकलेले आहे. कोणासोबत, ब्रिटिशांसोबत. कारण की इथं प्रथम आंग्ल मराठा युद्ध सुरू होते 75 पासून तर 82 पर्यंत. आणि हैदराबाद तर कोणाचाच नाही आहे. हैदराबाद मैसूरने जर काही दिलं तर तुझ्यासोबत, मराठ्यांनी काही दिलं तुझ्यासोबत, ब्रिटिशांनी काही दिलं तर तुझ्यासोबत. हैदराबाद नेहमी आपली जेही काही पॉवर आहे हे कोणाला ना कोणाला काय करत राहिला, शेअर करत राहिला. ज्यानं पैसे दिले किंवा स्वतःचा फायदा दिसला तर तो काय करतो, त्याच्या साईडमध्ये चालला जातो. आता आपल्याला पाहायचं आहे दुसरं म्हैसूर आंग्ल युद्ध. त्याची काय पृष्ठभूमी होती. आता दुसरं जे म्हैसूर आंग्ल युद्ध चाललं ते चाललेलं आहे 1780 ते किती 84, 4 वर्ष. आता ह्या युद्धामध्ये काय केलेलं आहे, ह्या युद्धामध्ये त्रिकूट तयार कोण केलं, हैदर अलीनं केलं. की मराठे, हैदराबाद आणि म्हैसूर हे तिघं जण काय करणार, EIC ला भारतातून हकलून देणार पूर्ण तऱ्हेनं. मराठ्यांनी म्हैसूरवर आक्रमण केलं. EIC कंपनी आलीच नाही कोणाची मदत करण्यासाठी, म्हैसूरची मदत करण्यासाठी. कारण की तह झाला होता. तह काय झाला होता की आपण दोघं काय आहो, मित्र आहो. माझ्यावर जर कोणी अटॅक केला तर तू मदतीला यायचं, तुझ्यावर जर कोणी अटॅक केला तर मदतीला कोणी येईन, मी येईन. पण मराठ्यांचं जेव्हा म्हैसूरवर आक्रमण झालं तेव्हा EIC आलीच नाही. कारण की मराठी बी काही छोटी मोठी पॉवर नव्हती. विनाकारण हैदर अलीसाठी एवढ्या मोठ्या राज्यासोबत पंगा घेणं, राज्यासोबत पंगा घेणं हे काही परवडणारी गोष्ट नव्हती. म्हणून EIC काय राहिली, तटस्थ राहिली. आणि त्यांच्यावर काय केलेलं आहे, त्यांनी तह मोडला असा आरोप कोणी केला, हैदर अलीनं केला. आणि आणखी एक दुसऱ्या महायुद्धाची काय दुसरं महायुद्ध बोललो मी, दुसऱ्या म्हैसूर आंग्ल युद्धाची काय झालेली आहे, ठिंगणी पडली. आणि ते कुठं तर 1784 मध्ये. मग पहा इथं खूप सारे फ्रंट ओपन केले. एका फ्रंटचं नेतृत्व हैदर अलीचा मुलगा टिपू करत होता. एका फ्रंटचं नेतृत्व कोण करत होता, हैदर अली करत होता. एका फ्रंटचं नेतृत्व हैदराबाद करणार आणि एका फ्रंटचं नेतृत्व कोण करणार, मराठे करणार, असं ठरलं. आणि आता हा जो एक गट तयार झाला हा कोणाला भारी पडणार होता, ब्रिटिशांना. आता ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, हैदराबादला कन्व्हिन्स केलं की बा तू तर आमचा मित्र आहे, असं कोण करतं, बरोबर नाही आहे. हैदराबाद त्रिकूटमधून बाहेर. मराठे सध्या आहे कोणासोबत, म्हैसूरसोबत. म्हणून आम्ही पण एक फ्रंटवर लढणार ब्रिटिशांसोबत. आणि मद्रासमधून बेली नावाचा एक व्यक्ती निघाला. बेलीनं कोणावर आक्रमण केलं, हैदर अलीवर. तिथं काय झाला, पराभव आपल्याला होताना दिसतो कोणाचा, हैदर अलीचा. परंतु वेगवेगळ्या फ्रंट आहे. आता असं थोडी नाही की बा एका फ्रंटवर हरलो म्हणून हरलो. तुम्हाला जर पूर्णतः तुम्ही पूर्ण हरले पाहिजे तरच तुमची काय होणार, हार होणार. आणि तिकडे टिपू आहे. टिपू तिकडे खूप आपलं शौर्य काय करू राहिला, गाजून राहिला. टिपूनं पार ब्रिटिशांच्या ज्या फौजा आहे त्याचा धुवा उडवून टाकला. शेवटी काही ब्रिटिश अधिकारी त्या ज्यांच्या ज्या तोफा होत्या, त्यांच्या जे शस्त्र होते हे एका तलावामध्ये टाकून पळून गेले. आणि असंच हे युद्ध सुरू होतं. आणि एवढ्यामध्येच एक वाईट गोष्ट घडली. आणि ती गोष्ट म्हणजे कोणती आहे, 1882ला सालबाईचा तह झाला मराठ्यांसोबत. ब्रिटिश मराठे यांच्यामध्ये काय झालेलं आहे, सालबाईचा तह झाला. आणि मराठ्यांनी काय केलेलं आहे, माघार घेतली की बा आता आम्ही काय करणार नाही, म्हैसूर युद्ध करणार नाही कोणासोबत, म्हैसूरसोबत. अशामध्येच काय झालेलं आहे, म्हैसूर एकाकी पडलं. आणि म्हैसूर एकाकी पडल्यानंतर ह्याच वर्षामध्ये काय झाला, हैदर अलीचा मृत्यू झाला. कुठेतरी त्याला काय पोहोचली असं, झटका लागला त्याला. परंतु पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याचा मृत्यू कॅन्सरनं झाला.
कॅन्सर होता म्हणते कोणाला, हैदर अलीला. पण तरीही तो आपल्या शत्रूसोबत लढता लढता काय मृत्युमुखी पडणारा दिसलो आपल्याला, की बा मी बिमार आहे म्हणून काही युद्ध करणार नाही, अशी काही त्याची काही नव्हती, भावना नव्हती. म्हणजे विचार करा की आपल्याला हैदर अलीपासून काय शिकायला भेटते. हैदर अलीपासून आपल्याला शिकायला मिळते की एक साधारण व्यक्ती काहीही करू शकते, त्याच्या मागं पुढं काही नाही, तो एकदम राजा बनून राहिला. त्यानंतर राजा बनल्यानंतर त्याच्या धर्माच्या गोष्टी त्यानं लागू केल्या का मैसूरमध्ये? नाही. त्याचा स्वभाव सहिष्णू होता. सहिष्णू म्हणजे सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारा व्यक्ती कोण आहे? हैदर अली. म्हणून हैदर अलीच्या राज्यामधले जे शेतकरी होते, ते लोक होते, हे काय होते, त्याच्यावर जाम खुश होते. त्याचा कोणी राग करताना दिसते का? हो, नाही करत. किंवा त्यानं असं काही हिंदू विरोधी काही कारवाई करताना आपल्याला हैदर अली दिसत नाही. परंतु काहीही हो, एका व्यक्तीचा इथं काय दिसतो आपल्याला, अंत होताना दिसतो. आणि आपल्याला शिकायला मिळते हैदर अलीपासून की बा जे ब्रिटिश आहे ते ब्रिटिश अपराजित नाही. हैदर अलीनं त्यांना वारंवार काय केलेली आहे, तर हारची धूळ चाकली. कोणाला? ब्रिटिशांना. बाकी कोणीही करू शकलेलं नाही त्याच्यासारखं कार्य ते त्यानं करून दाखवलं. कोण? हैदर अलीनं. आणि काय झालेलं आहे मग लगेच जो टिपू आहे, या टिपूनं काय केलेलं आहे, सत्ताचे सर्व धुरे आहे ते कोणाच्या हातामध्ये घेतले? स्वतःच्या हातामध्ये. आता टिपू काय झालेला आहे? राजा झाला. आता टिपूचं शिक्षण व्यवस्थित झालं. जे गोष्टी हैदरला मिळाल्या नव्हत्या त्या सर्व गोष्टी कोणाला मिळाल्या? टिपूला मिळाल्या. बापाप्रमाणेच टिपू पण निशाणेबाजीमध्ये काय होता? तरबेज होता. जबरदस्त प्रकारचं निशाणा लावत होता. बाप पण मुलगा पण, तलवार पण, दोघंही जण जबरदस्त चालवत होते. एवढंच नाही तर टिपूला म्हैसूर का शेर म्हटलं जाते. त्यानंतर टिपू आधुनिक भाषेवर काय होतं, टिपूचं चांगलं प्रभुत्व होतं. आणि टिपू एक चांगला व्यक्ती पण होता. तो पण किंवा त्याचा पण स्वभाव काय होता? सहिष्णू होता. काही पुस्तकामध्ये सांगितलं जाते की टिपू हा कन्झर्वेटिव्ह स्वभावाचा होता, म्हणजे धार्मिक. त्याचा धर्म होता परंतु स्वतःपुरता मर्यादित होता. म्हणजे तो रूढी परंपरा कायम ठेवलं त्यानं मुस्लिम धर्माप्रमाणेच, परंतु तो वैयक्तिक धर्म आहे त्याचा, म्हणून त्यानं कधी त्याचा प्रभाव आपल्या प्रजेवर पडू दिला नाही टिपून. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही असं कसं सांगू शकतात? काही काही पुस्तकं तर डायरेक्ट त्याला काय म्हणतात की तो धर्मामध्ये अंध झालेला राजा होता, धर्मांध होता, औरंगजेब सारखा. परंतु काही आपल्याला असे पुरावे भेटतात की हे आपण एक मन तयार करू शकतो कुणाप्रती? टिपू प्रती. ते काय आहे तर पहा, त्याच्या श्रीरंगपट्टणम जो आहे इथं किल्ला होता राजाचा, आणि इथं एक मंदिर आहे शिवजीचं त्या किल्ल्याच्याच अंदर, गंगाधरेश्वर जेव्हा आपण म्हणणार शंकरजीचं मंदिर आहे. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून पूजा अर्चना होते. ते वाचतात, त्यानंतर ते हे म्हटलं जाते, हां आरत्या वगैरे होतात, आणखी तांडव म्हटलं जाते. शिवजीचा तांडव तुम्हाला माहिती आहे किती गजर करते. मग जर एवढा तांडव त्याच्या किल्ल्यामध्ये होत असेल तर त्याला कधी असं वाटलं असतं ना की बा मला काहून ऐकायचं हिंदूच्या आरत्या वगैरे. त्यानं त्याचा विध्वंस करण्याचा काय करायला पाहिजे होता प्रयत्न, पण त्यानं केलेला दिसतो का? नाही. नाही तर काही काही लोक त्यांना ना त्रास नाही काही नाही विनाकारण चालले आणि तिचं मंदिर पाडून येऊन राहिले. पण आपल्या किल्ल्यामधलं मंदिर त्यानं काय ठेवलं? संरक्षित ठेवलं, किंवा कधीच त्या लोकांना अडवलं नाही. काय करण्यासाठी? हां आरत्याने ते त्यानं कंटिन्यू ठेवलं. त्यानंतर पहा मराठ्यांनी आक्रमण केलं कोणावर? म्हैसूरवर, आणि शृंगेरीच्या मंदिराचा विध्वंस केला. आता तिथं शृंगेरीचं मंदिर होतं, किंवा आता शृंगेरीचा मठ पण आहे किंवा पीठ आहे, ते त्याचा विध्वंस केला. तिथं शारदा मूर्ती आहे, ते पण कुठं ना कुठं खणल्या गेली. तर स्वतः टिपूनं काय केलेलं आहे? पैसा खर्च करून ते संपूर्ण परत बनवून घेतलं, किंवा मूर्तीला तो एक मोठं दान देताना आपल्याला दिसतो. जर तो हिंदू देवी देवताचा जर द्वेष्टा असता तर तो असं केलं असतं का? त्यानं असं केलं, कारण का त्याला तर सांगितलं असतं की बा मराठी हिंदू आहे, हिंदूनच ते मंदिर पाडलं. परंतु तो असा करतो का? नाही. परत त्याची काय करतो? स्थापना करतो, परत त्याला बनवतो. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला समजते की तो हिंदू देव धर्माचा द्वेष करत होता का? नाही करत होता. फक्त सत्ता त्यानं स्वतःच्या हातामध्ये ठेवली, हे मात्र काय आहे? खरी गोष्ट आहे. आता पहा आपण पहिले त्याचं बॅकग्राऊंड पाहून घेऊ. टिपूचं काय होतं? शिक्षण सर्व झालं, त्यानंतर तो काय होता? राजा तर झाला असतो, पण त्याचा स्वभाव कसा होता? बापासारखा. बाप जसा सहिष्णू आहे, मुलगाही काय आहे? सहिष्णू आहे. हिंदू मुस्लिम लोक सोबत चला, तरच आपण काय करू शकतो? समोर जाऊ शकतो. त्यानंतर आधुनिकता.
हे लय महत्वाचं आहे, म्हणजे काळासोबत चालणे. आणि ह्या काळखंडामध्ये टिपूच्या समोर कोणीच नव्हतं. जे काम त्याचा बाप नाही करू शकला ते काम टिपूनं केलं. ते काम म्हणजे कोणतं आहे, त्यानं इंडस्ट्री डेव्हलप केली. कोणती? आधुनिक इंडस्ट्री. की जशा प्रकारे ब्रिटनमध्ये काय होऊन राहिलं, प्रोडक्शन होऊन राहिलं कशाचं, वस्तूचं, तशा प्रकारे कुठं झालं पाहिजे, आपल्या म्हैसूरमध्येही झालं पाहिजे. आणि यानं काय केलं, काही गोष्टींवर स्वतःची मक्तेदारी ठेवली. म्हणजे काही गोष्टी राज्यच काय करू शकते, खरेदी करू शकते. कोणताही व्यापारी खरेदी करू शकते का? नाही. तर यानं सांगितलं चंदन, याच्यावर मक्तेदारी कोणाची असणार? हा, हे खरेदी किंवा विक्री करण्याचं काम कोण करणार? हा, तो आता पुष्पा मूवीमध्ये जाते ना डायरेक्ट, कुठं? जापानमध्ये. तो म्हणते किसी से भी सिर्फ 10 टन माल मंगा के दिखाओ म्हणते. ठीक आहे ना. तो म्हणते मैं तो 100 टन देता हूँ. तो म्हणते 100 टन छोडो 10 टन. कोणालाही फोन लावते, फोन कोणाला येते, त्यालाच येते, पुष्पाले. म्हणून तो म्हणते पुष्पाराज द रूल. रूल कोणाचा चालणार? पुष्पाचा. आणि टिपू पण आपल्याला तसंच करताना दिसतो की चंदन वर जर कोणाचं काय असणार, वर्चस्व असणार, तर ते कोणाचं असणार? टिपूचं. म्हणून यानं हे गोष्ट स्वतःच्या अंडरमध्ये ठेवली, कारण का प्रॉफिट देणारी होती सर्वात जास्त आणि खूप मागणी असते, खास करून ह्या भागातल्या चंदनला. आपल्या इकडे चंदन सापडतच नाही म्हणा, परंतु काही काही ठिकाणी सापडते. जर तुम्ही गेले आपल्या अमरावतीमध्ये, कोणत्या ठिकाणी चंदन सापडते? हा, मेळघाट, चिखलदरा त्या भागामध्ये. तर एका झाडावर एक जणाची ड्युटी असते. म्हणजे एक कॉन्स्टेबल एक झाडाचं काय करते? संरक्षण करते. मग त्याच्या 8 तास झाल्यावर दुसरा येते तिथं, आणि तिथं कॅमेरे लागलेले असतात. म्हणजे आता थोडं आधुनिक झालो तर आता ते लोक काढून टाकले. आता तिथं काय आहे? कॅमेरे आहे. आणि त्याच्यावर सतत अधिकारी सुद्धा वॉच करत राहतात, कारण महागच तेवढं आहे ना हे. त्यानंतर उद्योग स्थापन करून राहिला कोण? टिपू. याच्यावरच थांबला का? याच्यावर नाही थांबला, तर वेगवेगळ्या देशामध्ये काय पाठवले? आपले प्रतिमंडळ पाठवले की बा तुमच्यासोबत व्यापार करायचा का आम्ही, तुम्ही आहे का तयार व्यापार आमच्यासोबत करायला? किंवा तुम्हाला जर काही लागत असेल तर तुम्ही कोणाला मागा? आम्हाला मागा. जे काम कोण करून राहिलं ह्या कालखंडामध्ये? युरोपियन लोक करून राहिले होते. भारतीय लोक युद्धामध्येच गुंतलेले होते. हा घोडा मांगराला टुपुक टुपुक टुपुक, तलवार घासा रे, असं आहे का? थांब तू आलोच. आणि ते लोक मस्त उद्योग करून राहिले. काय पाहिजे? चप्पल, बूट, काय पाहिजे? सूट, बर्गर पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा शोध कोण लावून राहिले? युरोपियन. त्यांना माहित आहे की बा आज माल कुठं आहे? वस्तू विकण्यामध्ये आहे. मस्त उद्योग स्थापन करा, चुपचाप पैसे कमवा आणि आपल्या राज्याला, आपल्या देशाला काय बनवा? समृद्ध बनवा. ते समजून घेतलं होतं कोण? टिपूनं. आणि म्हणून हे ब्रिटिश होते, यांना माहीत होतं की बा आपल्याला एकच व्यक्ती काय जाऊ शकतो? खूप भारी जाऊ शकतो. तो म्हणजे कोण आहे? टिपू. कारण की याच्या विचारधारा जी आहे, याची विचारधारा आधुनिक आहे आणि आधुनिक व्यक्ती लय भारी पडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, हे लोक काऊन भारी गेले ब्रिटिशांना? कारण की हे तिकून फिरून आले होते. जे शिकून बाबू तुम्ही आमच्यावर काय करून आले? राज्य करून आले. त्याच शाळेत आम्ही बी शिकलो. गांधीजी बॅरिस्टर होण्यासाठी गेले, बॅरिस्टर होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबही गेले, नेहरूजी पण गेले, सरदार वल्लभभाई पटेल टूर मारून आले होते की नाही आले होते? पहा तुम्ही, हे लोक आपल्याला इतिहास गाजवताना दिसतात. जे तिकडे गेले त्यांचं शिक्षण वगैरे घेऊन त्यांच्यावरच काय करू राहिले? प्रतिहल्ले करू राहिले. कारण की त्यांच्यामध्येही काही लोक होते, हर्बर्ट पेन्सर झाले, मिल झाले, सॉक्रेटिस झाले, असे काही काही मानवतावादी लोक होते. तर त्यांच्या थेरीचा किंवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा आश्रय देत होते त्यांच्या लोकांना. युटोपियन नावाचा गट मी तुम्हाला सांगितला होता. तर हा पण काय करू राहिला? जसं यानं मग कुठे कुठे पाठवलेलं आहे? फारस, टर्की, फ्रान्स. हा सर्वात महत्त्वाचा आहे. कोण? फ्रान्स. कारण का ह्या कालखंडामध्ये आता आपल्याला फ्रान्समध्ये काय होताना दिसते? क्रांती होताना दिसते. आणि क्रांती झाल्यानंतर तिथं सिटिझनशिप, नागरिकता मिळते. एक खूप मोठा जॅकोबियन नावाचा काय होता? क्लब होता. आणि तो स्वतःला काय मानवत होता? की बा मी काय आहे?
जॅकोबियन क्लबचा काय आहे मेंबर आहे किंवा त्यांना मेंबरशिप घेतली. कशाची? जॅकोबियन क्लब. ह्या जॅकोबियन क्लबनंच काय केलेलं आहे, एक मोठा इतिहास गाजवलेला आहे कुठं फ्रान्समध्ये, जे क्रांती झालेली आहे त्याच्यासाठी. मग तो स्वतःला सिटिझन टिपू म्हणत होता. सिटिझन काय म्हणत होता? टिपू. क बा मी काय आहे, स्वतंत्र व्यक्ती आहे. तुम्ही नागरिक आहे ना, तुम्ही नागरिक म्हणजे काय आहे, स्वतंत्र आहे. तुम्हाला भारताची काय मिळाली? नागरिकता मिळालेली आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही स्वतंत्र आहे. की पारतंत्र्यात आहे? नाही आहे ना. तुम्ही सार्वभौम आहे का? सार्वभौम कोणाला म्हटलं जाते? अरे मी तुम्हाला जाहीरनामा वाचायला नाही सांगून राहिलो, मी म्हणून राहिलो तुम्हाला सार्वभौम आहे का, हो या नाही मध्ये उत्तर पाहिजे. आहे. आता तुम्हाला सार्वभौमचा अर्थ सांगतो मी. कोणतेही डिसिजन घेण्यासाठी तुमच्यावर कोणीही दबाव टाकू शकत नाही. तुम्हाला कोणाचीच पर्वा नाही. तुम्ही काहीही करू शकता. आणि खरं सांगा, तुम्ही काहीही करू शकता का हो? आता मुली म्हणणार नाही, सर आम्ही रात्रीच्या 2 वाजताच्या क्लासला नाही येऊ शकत. हां, जे लोक येऊ शकतात ते काय आहे, सार्वभौम आहे. जर तुमची इच्छा आहे परंतु तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या प्रेशरमुळे ते डिसिजन घेत नाही तर तुम्ही सार्वभौम नाही. जर असं असेल तर मग तुम्ही काय आहे, सार्वभौम. भारत सार्वभौम कधी झाला? भारत 1950 मध्ये काय झाला? सार्वभौम झाला. संविधान लागू झाल्यानंतर तोपर्यंत आपण काय होतो, अवलंबून होतो कोणावर तरी. तर हे डिफरन्स लक्षात ठेवणं काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या देशामध्ये माणसं पाठवून राहिला, मदत घ्या, मदत द्या. तुम्हाला काही लागत असेल तर मला सांगा, मला काही लागत असेल तर मी तुम्हाला सांगतो. कारण की याच्यामुळं काय होते, ट्रेड वाढतो ना, लोकांची विचारधारा वाढते, विचारांचं देवाणघेवाण होते. समृद्ध राज्याकडे काय ठेवलं, पाऊल ठेवलं. उद्योग काय करू राहिला, डेव्हलप करू राहिला. त्यानंतर व्यापाराकडे विशेष ध्यान. काही व्यापारावर मक्तेदारी कोणाची, राजाची. रेशीमसारखा जबरदस्त व्यापार, त्याच्यावर काय मक्तेदारी. त्यानंतर त्या लोकांसोबत चर्चा, त्या लोकांच्या देशामध्ये काय घडून राहिलं ते स्वतःच्या देशामध्ये काय करणं, आणणं, त्याच्यावर काम करणं. त्यानंतर आधुनिकतेला प्रोत्साहन, नवीन नवीन प्रयोग करणं. नवीन नवीन प्रयोग म्हणजे भाऊ मिसाईल उडवायचा प्रयत्न. त्या काळामध्ये भारतामध्ये मिसाईल अणुबॉम्ब इंदिरा गांधीजीनं प्रयत्न केला ना. कधी? कधी केलेला इंदिरा गांधीजीनं प्रयोग? त्याला नाव दिलेलं आहे बुद्ध हसल. दिलं ना, बुद्ध हसला. अणुबॉम्ब चाचणी झाली भारतामध्ये. केव्हा झाली? इंदिरा गांधीजीच्या काळात झाली. वर्ष कोणतं आहे, महत्त्वाचे व्यक्ती कोण आहे हे माहीत असलं पाहिजे ना. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीनं दुसरी केली ना. त्याचे वर्ष वाचून ये जा, सांग जाऊ दे. ठीक आहे, मी सांगू शकतो डायरेक्ट, पण त्याला काही नाही राहत, महत्त्व राहत नाही. तुम्ही शोधलेल्या गोष्टीला काय राहते, महत्त्व राहते. असू द्या. आणखी याने एक जबरदस्त काम करून टाकलं की जे कोणी करत नव्हतं त्या काळामध्ये. कोणीच नाही. ना मराठे करत होते, ना ब्रिटिश करत होते, ना हैदराबाद करत होतं. कोणीही करत नव्हतं. ते काम यानं केलेलं आहे, कृषी सुधार. शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिलं भाऊनं. आता विशेष लक्ष काय, तर त्यांना कर्ज घ्या, कर्ज. आपले शेतकरी कायची मागणी करत राहतात, कर्ज. सरकार निवडून येण्यासाठी दावा करते की आम्ही काय करणार, पण तशी याची कर्जमाफी नव्हती. हा म्हणे कर्ज घ्या परंतु तुम्हाला कर भरा लागन, पैसे बी काय करा लागन वापस. चांगली की बा एखाद्या शेतकऱ्याकडे जर आपण मानून घेऊ का 20 एकर जमीन आहे. किती आहे? 20 एकर. परंतु त्याच्याकडे 10 एकरमध्ये पेरणी वगैरे करण्याचं काय आहे, पैसा आहे. म्हणून तो 10 एकरमध्येच काय करतो, पेरणी करतो. आणि 10 एकर जमीन काय राहते, पडीक राहते. तर हा म्हणे भाऊ लोड नको घेऊ, तुला जे जे लागलं, तुले नांगर लागते मी देतो, तुले बियाणं लागते मी देतो, तुला ज्या गोष्टीची कमतरता असेल ते कोण देईन, मी देईन. तू ह्या पूर्ण 20ही एकरावर काय कर, पेरणी कर. आणि नंतर ह्या 20 एकरावर मला इमानदारीनं काय देतो, कर देतो. कर किती, 50%.
अरे चांगला आहे ना तो, देऊन राहिला ना तो तुम्हाला, कर्ज बी देऊन, पैसे बी देऊन राहिला, बियाणं देऊन राहिला, नांगर देऊन राहिला, मग बराबरचा हिस्सेदार तर बनन ना तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि नाहीतरी तुम्ही 10 एकरच तर पेरून राहिले होते, 10 एकराचं तर स्वतःला लागत करू राहिला, आणि राजा या नावानं तो घेऊ शकते ना. तर हा बदल खूप त्याचा काय होता, उत्कृष्ट होता. याच्यानं काय झालेलं आहे, जे आजही आपलं सरकार त्याच्यामध्ये फेल झालेलं आहे, की जे पडीक जमीन आहे ते सिंचन खाली आणण्याचा प्रयत्न किंवा त्याला पेरणी खाली आणण्याचा प्रयत्न त्यानं त्या काळामध्ये केला, आणि तो काय झाला, यशस्वी झाला. एक आमिल नावाचा अधिकारी राहत होता, हे सर्व त्याच्या अंडरमध्ये चालत होतं. तो त्याला जबाबदार शेतकरी, आणि मग त्याच्यावर कोण, राजा. यानं सर्व मिडलमॅन काढून टाकले, की बा कोणीच माझा वजीर नाही. प्रत्येक डिपार्टमेंट तयार केलं, सर्व कृषी खातं वेगळं, ट्रेड अँड कॉमर्स खातं वेगळं, आणि त्याच्यामधला जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती असणार तो कोणाला डायरेक्ट सांगणार, राजाला. सर्व बिचोले खतम करून टाकले, शेतकऱ्यांसोबत डायरेक्ट संबंध कोणाचा, राजाचा. त्या गोष्टीचा फायदा होत असते, तो त्यानं केला. याच्यामुळे काय झालं, कृषी समृद्ध झाली. कशाची, म्हैसूरची. एखाद्या घरामध्ये जास्त लोक आहे तर त्यांना काम द्या, कंपनीमध्ये लोक लागणार ना आता, त्यांना काम. आणि ह्या गोष्टीला आपण असं म्हणू शकतो, संपूर्ण म्हैसूर हे काय झालेलं आहे, वैभवशाली झालं, आणि सोन्याचा धूळ उडत होता कुठं, म्हैसूरमध्ये. आणि एखादं गोष्ट समृद्ध आहे तर त्याची चाहूल कोणाला लागणार, ब्रिटिशांना. आणि ब्रिटिश त्याच्यासाठी काहीही प्रयत्न करण्यासाठी काय राहणार, तयार राहणार. तर मग पहा, आता सर्वजण काय करू राहिले, आता म्हैसूरला लपेटण्यासाठी तयार आहे, सर्वेचे सर्वे. आणि आपण कुठं थांबलेलो होतो, दुसरं म्हैसूर आंग्ल युद्ध, जे सुरू कधी झालं, 80 मध्ये, आणि 84 मध्ये काय झालं, संपलं. आता 84 मध्ये संपलं का, कारण की एकटाच कोण राहिला होता, टिपू राहिला होता. आणि 4 वर्ष युद्ध चालते, 4 वर्ष. ब्रिटिशही बोर झाले, कारण की त्यांनाही कुठं ना कुठं काय होता, ते दुसऱ्या देशातून इथं आले, व्यापार करायसाठी आले, कंपनी घाट्यामध्ये सुरू आहे, माहिती ना तुम्हाला, सांगितलं मी याच्या अगोदर. त्यानंतर इकडे मराठ्यांची काय आहे, संभावना आहे की मराठी आपल्यावर आक्रमण करू शकतात, काहीही होऊ शकते. म्हणून विनाकारण काहून आपण एकाच युद्धामध्ये हे राहायचं. आणि शेवटी काय झालेलं आहे, दोघांमध्ये एक संधी झाली, आणि ते संधीचं नाव काय आहे, मंगलोरची संधी. पाय इथं मंगलोर, कारण का आता ब्रिटिश आलेले आहे कुठं, इथं. हा मंगलोरचा तह झाला कधी, 1784. पहिलं कधी झालं, 2 वर्ष, बरोबर, 67 ते 69, आणि मग दुसरं 80 ते 84. आता मग असं झालं, मग याला समजलं का आपण कुठेतरी काय आहो, मागं आहो. कारण का आता पॉवरफुल ह्या संधीमध्ये तेच तत्व, म्हणजे किंवा तहाच्या बोलणी तेच, का आपण दोघं मित्र आहे, एकमेकाचा प्रदेश काय द्या, परत द्या. मायावर कोणी आक्रमण केलं तर मदतीले तुम्ही जा, तुमच्यावर कोणी केलं तर मदतीले मी येईन. पण ब्रिटिश म्हणतोय मदत कायले, मी तुझ्यावर आक्रमण करतो ना. कारण का आता जो भाग आहे वैभवशाली तो कोण आहे, फक्त म्हैसूर. कारण का इकडे तिकडे काही राहिलं नाही, मराठ्यांचे घोडे चालले गेले. कारण की पुणेचं वैभव तर चाललं गेलं पानिपतच्या युद्धानं, खूप खर्च लागला त्यांना, सैनिक चालले गेले. असं म्हणतात की एकही महाराष्ट्रामध्ये असं घर राहिलं नव्हतं की जिथचा व्यक्ती पानिपतमध्ये गेला नसेल. खूप क्षती पोहोचली मराठ्यांना, कशामुळं, पानिपतच्या. आणि तेव्हापासून एक वाक्यच फेमस झालं, जर एखाद्याला म्हणायचं आहे की बा पूर्ण याचा सर्वनाश झाला तर मराठीत महाराष्ट्रामधले लोक म्हणतात की याचं पानिपत झालं, असं म्हणतो ना आपण. हां, तर मग तेवढा विनाश झालेला आहे. मग म्हणून तिथं काही राहिलं नाही, अवध लुटून सोडलं कोण, ब्रिटिशांनी. आपण पाहिलं वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये तो वारंवार काय करतो, पैशाची मागणी करतो. आता पहा, हाच तो कालखंड आहे. 84 आणि 85 मध्ये तो चालला गेला, कोण, वॉरन हेस्टिंग. म्हणजे अवधकडे काही राहिलं का, त्याच्या बाया सुद्धा लुटल्या, त्याच्या राण्या देखील काय केलेल्या आहे, हेस्टिंगनं लुटून टाकल्या. दुसऱ्या म्हैसूर युद्धाच्या वेळेस कोण होता मग, हेस्टिंग. हेस्टिंगनं मग विचार केला की विनाकारण पैसा नाही, कंपनी घाट्यात चालून राहिली, जो रेग्युलेटिंग ॲक्ट आला त्याचा ताळाला मेळ नाही आहे, म्हणून युद्ध थांबवण्यामध्येच काय आहे, भलाई आहे. मग परत एक जबरदस्त व्यक्ती किंवा ब्रिटिशमधला एकदम आपण असं म्हणणार की जो काय होता, भ्रष्टाचारी नव्हता, एकदम चोख त्याचा काय होता, व्यवहार होता, तो म्हणजे कोण, कॉर्नवालिस. कुठं आलेला आहे, भारतामध्ये आला.
कॉर्नवॉलिस आल्यानंतर त्याला काही अधिकार मिळाले आणि त्या अधिकाराचा तो आपल्याला फायदा घेताना दिसतो. आता कंडिशन ही आहे की एकच राज्य पॉवरफुल आहे, ते म्हणजे कोणतं आहे? म्हैसूर आहे. आता म्हैसूर का बरं? पहिले तर सर्व सुविधा देऊन राहिला, शेतकऱ्यांना सुविधा देऊन राहिला, त्यानंतर व्यापाऱ्यांना सुविधा देऊन राहिला, बरोबर एखाद्या स्ट्रॉंग राजासारखा काय करून राहिलेला आहे, काही जो व्यापार आहे त्याच्यावर मक्तेदारी प्रस्थापित करून राहिलेला आहे, सैन्याचं आधुनिकीकरण करून राहिलेलं आहे, सैन्यांना आपल्या उचित शिक्षण देऊन राहिलेलं आहे, त्यांना चांगले शस्त्रागार देऊन राहिलेला आहे, मिसाईल उडवण्याचा प्रयत्न करून राहिला, स्वतःला सिटिझन टिपू म्हणून राहिला. आणि हा जो कालखंड आहे फ्रेंच वर्सेस ब्रिटिश असा निर्माण झाला जगामध्ये. आणि एक खूप खतरनाक व्यक्ती उदयास आला ज्याचं नाव आहे नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन बोनापार्ट या दोघांचेही विचार जुळत होते. हा तिथून नेपोलियनला वाचत होता. एक आणखी छंद आहे कुणाचा? टिपूचा, की त्याला वाचण्याचा देखील काय होता? छंद होता. तो फ्रेंचबद्दल वाचून राहिला, नवीन विचारधारा वाचून राहिला. आणि हे टिपूचे शब्द आहे की एक दिवस तरी कसं जगा? सिंहासारखं जगा. पूर्ण तो काय आहे की 100 दिन कुत्ते के जैसे जीने से अच्छा है एक दिन सिंह जय के मरो, है ना, सिंह बन के मरो. आणि तसंच काही आपल्याला अक्षय कुमार म्हणताना दिसते रावली राठोड. मूवी पाहिला ना तुम्ही तिथं? किंवा तसंच आपल्याला तिथं असणारा नेपोलियन बोनापार्ट पण हेच वाक्य म्हणते की बा 100 दिवस कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगून मरा. नेपोलियन बोनापार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू, कारण का जेव्हा वेलस्ली येणार तेव्हा आपल्याला ते सर्व काय करायचं आहे? कव्हर करायचं आहे. आता नेपोलियन किंवा फ्रान्स हे कोणाचे शत्रू आहे? ब्रिटिशांचे. आणि हे फ्रान्स आणि नेपोलियन मित्र आहे कोणाचे? टिपूचे. टिपू पत्र व्यवहार करून राहिला त्यांच्यासोबत, फ्रान्ससोबत. त्यांना मदत मागून राहिला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. आणि जर फ्रान्सची मदत भेटली टिपूला तर आपल्याला इथून आपला घाशा गुंडाळावा लागणार असं कोणाला वाटलं? ब्रिटिशांना वाटलं. म्हणून काहीही करा परंतु या माणसाला खतम करा किंवा याच्यावर पूर्ण तऱ्हेनं प्रभुत्व निर्माण करा अशी एक भावना होती. कोणाची? ब्रिटिशांची. आणि म्हणूनच काय केलेलं आहे? स्वतः सर्व धुर किंवा सर्व पॉवर आपल्या हातामध्ये घेत कॉर्नवॉलिसच टिपूवर आला डायरेक्ट की बा अब मैं जाऊंगा. कारण की छोटा मोठा पाठवला तर ब्रिटिश हाकलून मारते डायरेक्ट. असे प्रयत्न झाले, याला पाठवू दे त्याला पाठवू दे, तर त्याला पार पळेपर्यंत खदेडणारे हे लोक होते, हैदर अली, टिपू सुलतान. म्हणून आता सर्व सैन्याचे एकत्र करून कोण आलेला आहे? कॉर्नवॉलिस. आणि कॉर्नवॉलिस आला कोणावर? मग डायरेक्ट आता टिपूवर. आणि यांच्या मधामध्ये काय झालेलं आहे? म्हैसूर आंग्ल तृतीय युद्ध. म्हैसूर आंग्ल का बरं? आता ज्याचंही युद्ध ब्रिटिशांसोबत होणार त्याला आपण काय म्हणणार? आंग्ल. कारण की हे आंग्ली लोक आहे. आणि हे कधी झालेलं आहे? मग 1790 ते 92. आणि कोण केलेलं आहे? एका साईडनं टिपू आहे, दुसऱ्या साईडनं कोण आहे? कॉर्नवॉलिस आहे. मी तुम्हाला सांगतो कॉर्नवॉलिसचा एक भाग राहिला होता छोटासा, ते म्हणजे काय आहे? हे युद्ध आहे. आता बा परत टिपू प्रयत्न करते मराठ्यांना हैदराबादना आपल्या बाजूला वळवण्याचा, की बा आपण तिघं जर एकत्र झालो तर ह्या ब्रिटिशांना हकलू शकतो. परंतु परत मराठे लोक कधीच त्यांना काय करत नाही? मदत करत नाही. आणि हैदराबाद पण काय करत नाही? मदत करत नाही. असा एकाकी पडलेल्या टिपूवर हे काय होतात? आरूढ होतात. आणि कुठेतरी मग टिपू ह्या युद्धामध्ये टिपूची नाचक्की होते. याच्यामध्ये तो हरतो. कोण? टिपू. आणि टिपू हरतो, पूर्णतः हरला. आतापर्यंत जे तह झाले ते कसे झाले? तू आणि मी मित्र, माझ्यावर आक्रमण झालं तर तू मदत करायसाठी ये, तुझ्यावर झालं तर मी येईन, आणि तुझ्या प्रदेश तू घेऊन घे, माझा प्रदेश मी घेतो. परंतु हा तसा नव्हता. कॉर्नवॉलिसनं सांगितलं की कोणतंही राज्य मजबूत कधी राहते? जोपर्यंत त्याची अर्थव्यवस्था काय राहते? स्ट्रॉंग राहते. अर्थव्यवस्था ढासळली ते राज्यच ढासळलं. अमेरिका छोटासा देश आहे आणि तेवढाच पाकिस्तान पण आहे, पण अमेरिका टॉपवर आहे, पाकिस्तान कुठंच नाही आहे. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? लोक तिथं बी आहे, लोक इथं बी आहे. अर्थव्यवस्था कोणाची स्ट्रॉंग आहे? अमेरिकेची स्ट्रॉंग आहे. पाकिस्तानची पूर्ण धुळीच मिळालेली आहे. म्हणून कटोरा त्यांच्या हातात आहे आणि
पैसे टाकणारे हात कोणाचे आहे? अमेरिकेचे आहे. म्हणून अर्थव्यवस्था याची काय केली पाहिजे? आपण खतम केली पाहिजे. आणि म्हणून काय केलेलं आहे? 3 कोटी रुपये दे. लाख म्हटले का? कोटी दे डायरेक्ट, 3 कोटी. आणि कारण का टिपूची वार्षिक करामधून मिळणारी इन्कम किती होती? 1 कोटी. म्हणजे एका वर्षाचं त्या पूर्णच्या पूर्ण म्हैसूर साम्राज्याचं उत्पन्न किती होतं? 1 कोटी. आणि त्याला मागण्यात किती आले? 3 कोटी. म्हणजे डायरेक्ट तो बॅकफुटवर गेला पाहिजे. अपने दुश्मन को इस तरह खदेडो की परत तो फिरला नाही पाहिजे. काय करण्यासाठी? आपल्यावर आक्रमण करण्यासाठी. 3 लाख आणि खूप सारा प्रदेश घेऊन घेतला. अर्धा प्रदेश डायरेक्ट 50%. किती? हा 50%. हा 50% प्रदेश तिघं मिळून वाटला. मराठे, हैदराबाद, ब्रिटिश. कारण की हा त्यांच्या गद्दारीचा इनाम होता. कोणाच्या? मराठ्यांच्या आणि हैदराबादच्या. कारण का टिपूनं मदत मागितली होती, परंतु टिपूला मदत दिली का? नाही. जेव्हा जेव्हा आपण स्वकीयाला मदत करत नाही आणि परकीयाला मदत करतो तेव्हा तेव्हा समजून जायचं का आपण अवनतीच्या मार्गावर आहे. कारण का कधीही आपला माणूस आपल्या कामात पडणार. मी जर चायनीज माल खात असन तर कोणाचा फायदा होणार? चायनाचा होणार. आणि ठीक आहे किती बी थर्ड क्लास असो, परंतु मी भारताची वॉच घालत असन हे वाली तर कोणाचा फायदा झाला? भारताचा. कारण की भारतामधला व्यक्ती मोठा होत आहे आणि तो व्यक्ती आज नाही उद्या आपल्याला पैसे देईनच, कराच्या स्वरूपात देईन. कधीतरी त्याच्या कंपनीमध्ये आपलाच भाऊ, आपलाच मित्र, आपला व्यक्ती, आपला नागरिक त्याच्या कंपनीमध्ये काय करन? काम करन, तर त्याला पेमेंट भेटन. म्हणून तो पैसा आपल्या कामात येते, परकीय व्यक्तीचा नाही. परंतु यांनी काय केलेलं आहे? हे कशाला जागले? ब्रिटिशांना मदत केली. यांनी परकीयांना मदत केली आणि त्याचा दुष्परिणाम ह्या इथं आपल्याला पाहायला मिळतो. आता म्हैसूरचं टेरिटरी पण काय झाली? कमी झाली. आणि त्यानंतर 3 कोटी रुपये पण खंडणी म्हणून कोणाला द्यावं लागली? टिपूला द्यावं लागली. एवढ्यावरच क्लाईव्ह संतुष्ट झाला नाही, तर टिपूला 2 मुलं होती. एकाचं नाव अब्दुल आहे, दुसऱ्याचं नाव मुईन. असं हे दोनही मुलांना, हे छोटे छोटे मुलं होते, कॉर्नवॉलिसनं आपल्या अंडरमध्ये ठेवलं की बा जर त्या केलं तर यांचं पाहिजे मी काय करन असं. कारण की टिपू म्हणे 1 कोटी आहे मापाशी, 2 कोटी नाही आहे. 2 कोटी उसने मग देतो, आज देतो, उद्या देतो, परवा देतो. ठीक काय म्हणे, तू जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुझे मुलं आमच्याकडे काय असणार? ओलीस असणार. परंतु कॉर्नवॉलिस पण एवढा क्रूर नव्हता. ह्या दोनही मुलांचा त्यानं जो सांभाळ केलेला आहे तो राजापेक्षा कमी नाही केलेला आहे. ज्या प्रकारे औरंगजेबनं शाहू महाराजांना सांभाळलं होतं की शाहू महाराजांना सर्व सुख सुविधा दिल्या होत्या, स्पेशल एका महलामध्ये त्यांचं लालन पालन त्यांच्या मातेमार्फतच केलं जात होतं, तशा प्रकारे कॉर्नवॉलिसनं पण केलं. आता कॉर्नवॉलिस पण आपल्याला इथून जाताना दिसतो आणि त्याच्या जागेवर कोण आलेला आहे? वेलस्ली आला. पुढचा जो गव्हर्नर आपण शिकणार वेलस्ली आला. पण वेलस्ली जेव्हा आला तर तेव्हा संपूर्ण युरोपमध्ये नेपोलियन बोनापार्टचा उद्रेक सुरू होता. आणि नेपोलियन बोनापार्टनं शपथच घेतली होती की मला काहीही करून काय करायचं आहे? ब्रिटनचा सर्वनाश करायचा आहे, ब्रिटनला हरवायचंच आहे आणि ब्रिटन स्वतःच्या अंडरमध्ये ठेवायचं आहे. कारण की जग जिंकण्याचे मनसुबे होते. कोणाचे? नेपोलियन बोनापार्टचे. संपूर्ण जग. पण संपूर्ण जग मी कधी जिंकणार? जेव्हा युरोपमध्ये ब्रिटिशांना हरवणार. म्हणून नेपोलियन बोनापार्ट एकदम कोणाच्या विरोधी आहे? ब्रिटिशांच्या. आणि शेवटी त्याच्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. म्हणून त्यानं काय केलं की जिथं जिथं ब्रिटिशांची टेरिटरी आहे, वसाहत आहे, तिथून मी ब्रिटिशांना काय करतो? खदेडून लावतो, हकलून देतो. आणि ब्रिटिशांची वसाहतच भारत होती. म्हणून एक तीव्र शक्यता होती की भारतामध्ये नेपोलियन बोनापार्टचं काय होणार? आक्रमण होणार. आणि इकडे नेपोलियनला पत्र पाठवून राहिला कोण? टिपू. मदत घेण्याचा प्रयत्न करून राहिला त्याचं. तर हा तर मदत देणारच, म्हणून यालेच खतम केलं पाहिजे. आणि शेवटी वेलस्लीचा भाऊ ऑर्थर वेलस्ली हा पण त्याच्यासोबत येते. आणि तो एक कुशल काय असते? एक नेतृत्व करणारा व्यक्ती असते. आणि तो फ्रंट ओपन करते कोणाच्या विरोधामध्ये? टिपूच्या विरोधामध्ये. आणि हे कधी आहे? तर हे आहे 1799. चौथं. कोणतं युद्ध? चौथं. आणि डायरेक्ट काय केलं जाते? डायरेक्ट टिपूला श्रीरंगपट्टणमच्या जो त्याचा किल्ला असते किंवा त्याचा महल असते तिथं वेळा दिला जाते. आणि शेवटी ना शेवटी 1 महिने 2 महिने असा वेळा राहते. ते खूप चांगलं जेवतात आणि इकडे
त्यांचे काय होऊन राहिले, हाल होऊन राहिले आणि शेवटी यांची रसद वगैरे संपते, कारण किल्ल्यामध्ये अन्न वगैरे पण आलं पाहिजे ना. आणि शेवटी मग टिपू म्हणते की 100 दिन कुत्ते के शरीके जीने से अच्छा है एक दिन सिंह के जैसे मरो, म्हणजे सिंहासारखं जगा आणि मरा. आणि शेवटी मग तो श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्याचे दार उघडतो आणि ब्रिटिशांसोबत एक करारी झुंज देतो. शेवटी काय होते, शेवटी त्याचा हार होते, कोणाची, टिपूची. आणि जो वेलस्ली आहे, हा वेलस्ली नाही, दुसरा वेलस्ली, ऑथर वेलस्ली काय करतो, श्रीरंगपट्टणमच्या दारामध्ये टिपूवर गोळ्या झाडतो आणि टिपूचा अशा तऱ्हेनं काय होतो, पूर्ण तऱ्हेनं खतम. टिपू काय झालेला आहे, मृत्युमुखी पडलेला आहे. आणि शेवटी मग ब्रिटिश काय करतात, शेवटी ब्रिटिश जे म्हैसूर साम्राज्य आहे ते म्हैसूर साम्राज्यावर ते आपलं पूर्ण अधिपत्य प्रस्थापित करतात. आणि एक छोटासा तो जो म्हैसूरचा किल्ला आहे बस तेवढ्यापुरतं काय करतात की परत जो वाडिया घराणं आहे, जे व्यंकट दुसऱ्यानं स्थापन केलं होतं, त्याच्याच घरामधला एक पपेट म्हणजे बाहुलं आणून कृष्णराजाला, म्हणजे कृष्णराजा वाडियार याला त्या म्हैसूरचा काय बनवून देतात, राजा बनवून देतात. पण तो पूर्ण तऱ्हेनं कोणाच्या कंट्रोलमध्ये असणार, ब्रिटिशांच्या. अशा तऱ्हेनं एक जे म्हैसूर साम्राज्य स्थापन झालं, वैभवशाली झालं. आणि अशा रीतीनं ते म्हैसूर साम्राज्य कोणाच्या घशामध्ये चाललं गेलं, ब्रिटिशांच्या घशामध्ये चाललं गेलं. तर असं हे म्हैसूर साम्राज्य आपण शॉर्टमध्ये पाहिलं. जेव्हा आपण मध्ययुगीन पाहणार तेव्हा याचं डीपमध्ये पाहणार. फक्त आपण काय पाहून राहिलेलो आहे की कशा रीतीनं ब्रिटिशांनी एक एक साम्राज्य काय केलेलं आहे, आपल्या साम्राज्याला जोडलं. तर बाकीचं पोर्शन जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू, कंटिन्यू करू. तोपर्यंत धन्यवाद.